शिवसेना आमदार संजय गावकर आपल्यासोबत आहेत. आज उद्धव ठाकरे येत आहेत. हो, उद्धव ठाकरे येतात म्हणजे खूप चमत्कार होतो महाराष्ट्रामध्ये. मुख्यमंत्री असताना 2-3 दिवस माजी पक्षप्रमुख येत आहेत. असू द्या ना. मुख्यमंत्री असताना आनंद आहे की नाही? मुख्यमंत्री असताना पण ते एवढंच काळ मंत्रालयात आले आणि अधिवेशनात 7 दिवस यायला पाहिजे, फक्त एकच दिवस येऊन राहिले. आदित्य ठाकरे 1-2 दिवस आले आणि निघून गेले. हां, त्याच्यामुळे त्यांना जनतेच्या प्रश्नाची किती काळजी आहे. आणि मग तुम्हाला जर इथे बसायला बरं वाटत नाही तर तुम्ही त्या पदावर निवडणुका लढले कशाला? खरंच विधिमंडळाचे अधिवेशन 6 दिवसांचं आहे. हे तुम्हाला तुमचं वैयक्तिक मत काय? 7 दिवसाचं आहे, परंतु आता आहे तेवढ्या वेळेत कामकाज होईल. निधी संदर्भामध्ये प्रचंड गोंधळ सुरू आहे. अनेक आमदारांना निधी मिळत निधी आहे. नाहीच आहे आमदारांना, सध्या निधी नाहीच आहे. बजेट सेशनला मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतो. दुबार मतांसंदर्भात तुम्ही प्रकर्षाने पुढे आलेला आहात. अनेक वेळेला तुम्ही टीका केलेली आहेत. एक्झॅक्ट तुमचं मत काय आहे? कशा प्रकारची ही संस्था आहे? निवडणूक आयोग 1 नंबरची बोगस संस्था आहे. त्यांच्याकडे कुठले कायदे मला कळत नाही की ज्यावेळेला पुराव्यानिशी आम्ही देतो की ही बोगस नावं काढा, दिसतंय डबल नाव आहे तरी तुम्ही ती काढत नाही. बाहेरगावचे लोक इकडून मतदान करतात, महापालिकेत पण करतात, नगरपालिकेत पण करतात, जिल्हा परिषदला पण करतात. आता आणि या नावांमुळे जो कर्तृत्ववान माणूस आहे तो जिंकू शकत नाही, कारण ही नावं छातीवर बसतात. ही नावं काढली पाहिजे, का काढत नाही? 30 वर्षापासूनचे लोक माझा जिल्ह्याचं ठिकाण आहे. लोक अधिकारी आले घर सोडून गाव सोडून चालले गेले, अर्धे मेले असतील तरी त्यांची नाव कायम आहेत, काढत नाही. कोणाचा प्रभाव आहे का या संस्थेवर? प्रभाव बिभाव नाही आहे. त्यांनी थोडं त्यांच्या कामाची पद्धत बदलली पाहिजे. अच्छा, एकंदरीत ही आपण स्थिती बघताय. 32 GR काढलेले आहेत आणि ज्या पद्धतीने 21,000 कोटींची मदत शेतकऱ्यांना मिळाली असं सांगितलं जातं. एक्झॅक्ट तुमच्याकडे अशी मदत मिळाली? 21 नाही तर 32,000 करोड रुपयाची मदतचा पंचनामे झालेले आहेत आणि आता ती मदत टप्प्याटप्प्याने मिळणार आहे. बिबट्यांसंदर्भात तुमचं काय म्हणतं? कारण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तुमची शिवसेनेचे आमदार गोंधळ घालतात. बिबट्यांचं असं आहे की बिबट्यांना नैसर्गिक अधिवासातून मानवी वस्तीमध्ये ते घुसले आहेत, कारण मानवांनी त्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये अतिक्रमण केलं आहे आणि त्याच्यामुळे आणि त्यातल्यात त्यांना खायला काही राहिलं नाही आणि म्हणून ते गावामध्ये येतात, श्वानावर हल्ले करतात, मुलांवर हल्ले करतात, त्यांचा जीव घेतात. काही त्याच्यामध्ये आक्रमक असतात. सगळेच आक्रमक राहत नाहीत, पण काही आक्रमक असतात. आणि म्हणून मी मंत्र्यांना सल्ला दिला की या सगळ्या प्राण्यांना तुम्ही प्रादेशिक किंवा वाईल्ड लाईफमध्ये यांना सोडलं पाहिजे. तुम्हाला काय कोटीनं शेळ्या सोडायच्या का हरणं सोडायचे हे तिकडे सोडा आणि त्या जंगलाला कंपाऊंड करा. कंपाऊंड असं करायचं की 8-10 फुटाचं कंपाऊंड करायचं, त्याला तार चेनलिंग द्यायचं की ते बाहेर पडलेली पाहिजे. त्याचे पानवटे आतच तयार करा. तो जम्प करू नये म्हणून भीतीपासून इकडे 10 फुटाचा खोल खड्डा करा, जेणेकरून जम्प करणार नाही आणि सगळी व्यवस्था त्याची आत करा. तुम्हाला जी भीती वाटते की उद्या जंगलाला आग लागली पडता येणार नाही, तर अशा ठिकाणच्या काही जागा करा की जिथे आग लागली तर त्यांना स्वतःला थांबवता आलं पाहिजे. असं नियोजन केल्यावरच हे बिबट्याच्या सुचवलं मी. हे सुचवून मी 3-4 वर्षापूर्वी दीनदयाल उपाध्याय योजनेमध्ये आमच्या जंगलाला आम्ही कंपाऊंड मंजूर पण करून घेतले होते. पण दरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये एका जंगलाला आग लागली आणि काहीतरी कोटी प्राणी मेले, त्याचा तो धागा पकडून यांनी थांबवून टाकलं. नगर परिषदेमध्ये तुम्ही स्वतंत्र लढलेला आहात. जिल्हा परिषद आणि महापालिकामध्ये ती स्थिती दिसेल. बघू, आम्हाला तर महायुतीत लढायलाच आवडेल. पण आता स्थानिक लोक काय निर्णय घेतात, त्यांनी जर वेगळे लढलं तर आमची वेगळी तयारी आहे. ते संजय गायकवाड यांनी सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे नगर परिषद निवडणुका झाल्या, ज्यामध्ये स्वतंत्रपणे लढलो, त्यामुळे जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जवळपास ती स्थिती होईल. दुसऱ्या बाजूला त्यांनी निवडणूक आयोगावर बोगस अशा प्रकारची टीका जी आहे ती केलेली आहे. त्यामुळे बिबट्यांच्या संदर्भातही त्यांनी महत्त्वाचा विषय मांडलेला आहे. त्यामुळे पाहावं लागेल आता दुबार मतांचा प्रश्न जो आहे तो मतदार यादीतून सोडवला जातो का हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सर, प्रमोद पाटील, LS मराठी, नागपूर.